हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, 40 मिनटाच्या आसपास व्हिडिओ आहे. पण व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ना, पूर्ण आपला कोकणचा 4 दिवसाचा दौरा होता. 4 दिवस भाडं होतं, प्रवास होता. त्याची पूर्ण डिटेल आपण किती CNG लागला, किती खर्च आला, कुठे कुठे गेलो, काय काय गेलो. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. 40 मिनटाचा आहे म्हणून व्हिडिओ स्किप नका करू. व्हिडिओ पूर्णपणे पहा. व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला माहिती समजेल. तर चला व्हिडिओ सुरू करतो आता. तर नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 12 मे 2026 आणि आपण आज दिवसभर काम केलं आहे. 1500-1600-1500चं काम काहीतरी झालं आहे. 1200-1300 रुपये आपली अर्निंग झाली. 1500 रुपयाचं काम होईपर्यंत आपल्याला एक 4 वाजता कॉल आला. आपल्याला आउट स्टेशन म्हणजे रत्नागिरी 3 दिवसाची राऊंड ट्रिप आहे त्याच्यासाठी. त्यामुळे मग आपण 1500चंच काम करून घरी आलो. आराम वगैरे केला, जेवण वगैरे केलं आणि आता चाललो आहे कस्टमरच्या पिकअपला. तर 9 वाजलेत, 9 सव्वा 9 झालेत, कारण लवकर 10-10:30चा त्यांचा पिकअप आहे. तर त्यांना पिकअप करून आपण जाणार आहोत रत्नागिरी. गणपतीपुळेच्या आसपास कुठेतरी गाव आहे त्यांचं. 3 दिवसाची आपली राऊंड ट्रिप असणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड आणि पर्सनल बुकिंगच्या अर्निंगच्या संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन असेल, आपल्याला जे काय अनुभव असेल, जे काय अनुभव येईल तो तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करत असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ज्या वेळेला मी व्हिडिओ टाकेल त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्हाला त्याचं व्हिडिओ पाहता येतील. तर कशी काय जर्नी असते आणि 3 दिवसाची राऊंड ट्रिप आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण कस्टमरकडून काय कसं काय काय रेट चार्ज केला आहे आणि टोटल आपलं राऊंड एंड झाल्यानंतर किती पैसे होत आहेत, किती आपल्याला CNG लागतो आहे, 3 दिवसामध्ये कुठे कुठे आपण जातो आहे, कसं जातो आहे, तर पूर्ण ब्लॉग येईल. ब्लॉग जरा मोठा येईल मित्रांनो, मी सुरुवातीला सांगतो. पण स्किप नका करू, पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला आयडिया येईल. आणि ह्या ट्रिपचे शेवटी मी सांगणार आहे की आज आपल्या कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर पैसे किती झाले, काय झाले. शुक्रवारी संध्याकाळी मी त्यांना रिटर्न घेऊन येईल. 2-3 दिवसाचा ब्लॉग असेल, एकत्रच बनवीन मी, काय वेगवेगळं नाही बनवणार. तर ठीक आहे मित्रांनो, आता जास्त वेळ नाही करता जाऊया आपण कस्टमरच्या पिकअपला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम छोट्या गल्लीतून ना आपण आता कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे. बघा, 10:37 झालेत. 31 किलोमीटर गाडी चालली आपल्या घरापासून इथंपर्यंत. कस्टमर बोलले येतो 5 मिनटात. इथून एक जणांना घ्यायचं आणि नाहूर स्टेशनवरून तिथून दोघांना घ्यायचं आणि इथून दोघांना, असे 4 जण आहेत. त्यांना घेऊन परत निघायचं आपल्याला, पूर्ण नाईट ड्रायव्हिंग करत. खूप लेट निघाले आणि लवकर निघायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, चला आता त्यांच्या हिशोबाने ते बघतील. तर जाऊया आता, भेटूया रस्त्यामध्ये कुठे तर गाडी थांबली वगैरे तरी देतो तुम्हाला अपडेट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर आपण आता पोचायला बाकी आहे अजून थोडंसं, एक 15-20 किलोमीटर असेल. नाही, 15-20 नाही, जास्त आहे, 40 किलोमीटर आहे गणपतीपुळे इथून. तिथंच त्यांचं गाव आहे. तर आत्ता इथं चहा प्यायला जरा थांबलो आहे आपण थोडंसं. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, आणि या चहा प्यायला. तर आता चहा पिऊन इथून निघतोय. झोप नाही झाली मित्रांनो, रात्रभर गाडी चालवतोय, अजिबात झोप वगैरे काही नाही. आणि इकडं वातावरण एवढं छान झालं आहे ना, पावसाचं वातावरण आहे. बघा, तुम्ही बघू शकता रस्त्याला थोडा पाऊस पडला आहे. तर आपण 300 किलोमीटरच्या आसपास गाडी चालू. हे बघ, दिसतात ते बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल गरुड. एक गरुड तर दिसतोय तिथे बसलेला. दुसरा गरुड तिथं वरती आहे, झाडामध्ये दिसत नाही. 2 गरुड आहेत. पोचलोय आपण लोकेशनला, ह्या पिंट्याच्या घरी, गावी. कुठे? जयगडला, गणपतीपुळे, खंडाळा. मस्त आहे, पण गरम खूप होतं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या गणपतीपुळेचा दुसरा दिवस. तर रात्री तुम्ही बघितलं, सकाळी आपण आलो 7-7:30ला पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि आपण डायरेक्ट झोपलो. आंघोळ वगैरे नाही केली, डायरेक्ट झोपलो. झोप आली होती खूप. झोपलो, एक 4-5 तास चांगले झोपलो. 11:30-12 वाजता उठलो परत, आणि 12 वाजता उठून आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. आणि त्याच्यानंतर मग
थोडं आत्ता जेवण करायला गेलो 1 वाजता आणि आत्ता 1 वाजता जेवण करून रिटर्न आलो. 2:30 वाजलेत मित्रांनो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ येत असतात. तर आज काल आपण आलेलो आहे इकडे गणपतीपुळेच्या ट्रीपसाठी. कस्टमरच्या घरीच आहे, अजून कुठे काही गेलो नाही. त्यांचं घर बंद असतं इकडे, तर त्यांची घराची साफसफाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आज चालू होत्या दिवसभर. तर आता जेवण करून आलो आहे. आता बघूया, थोडाफार आराम करायचा. संध्याकाळी कुठे जायचं असेल तर निघायला लागेल. तर हळद आहे कुठेतरी, हळदीला संध्याकाळी तिकडे जाणार आहेत, लग्न आहे तिकडं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आहे मित्रांनो. बाकी दुसरं काय नाही. आता मला एक कमेंट आली होती की तुम्ही वेगवेगळे 3 व्हिडिओ बनवा. तर 3 व्हिडिओमध्ये मी काय दाखवू, म्हणजे गणपतीपुळ्याला गेलं तर ठीक आहे ना, ते एवढं थोडंसं दाखवू शकतो ना. पूर्ण व्हिडिओ बनवायचे म्हटल्यानंतर त्याला खूप शूट आणि ते इंटरेस्टिंग पण होत नाही, लोकांना बघायला पण हे होत नाही. कारण हा पूर्ण प्रवास जर 1-3 दिवसात एका व्हिडिओमध्ये दाखवला तर लोक बघतील तरी किंवा किती किलोमीटर काय या अपेक्षेने काही लोक बघत असतात. किंवा काही लोक एन्जॉय म्हणून कोकणातलं कसं काय झाडी वगैरे, म्हणजे कोकणातलं सौंदर्य असेल, जे काय असेल ते बघायचं काही लोकांचं हे असतं. तर अशा पद्धतीनं मिक्सअप आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी आपण आपल्या पद्धतीनं, म्हणजे माझ्या छोट्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये, मोडक्या तोडक्या पद्धतीनं जसं मला जमेल तसं. मी काय एवढा क्लिअर काय म्हणतात त्याला म्हणजे एवढा काय ते व्हिडिओ शूट, सॉरी आता माझ्या तोंडात शब्दही ना तो, एवढा मी परफेक्ट यूट्यूबर नाही आहे की तुम्हाला असं ड्रोननी शॉट वगैरे इकडं तिकडं ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवू शकेल. पण माझ्या पद्धतीने जेवढं माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो तेवढाच माझा प्रयत्न आहे. आणि प्लस आपली ओला उबेर अर्निंग रिलेटेड या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत असतो. बघू शकता आता 2:30 झाले. 348 किलोमीटर गाडी चालली. हे कस्टमरचं घर आहे आणि आपली गाडी आता इथं सावलीला लावली आपण. तर अशा पद्धतीनं इकडचा व्ह्यू आहे थोडासा. आता जेवण वगैरे करून आलो तिकडून, तर तिकडलं काही शूटिंग नाही केलं आपण. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता इथून पुढं कुठं जायचं आहे, काय देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो वाजलेत 8:15 आणि आपण इथे एक जयगड किल्ला म्हणून आहे पुढे. इथं जयगड किल्ल्याच्या अलीकडे एक छोटंसं गाव आहे 4 किलोमीटर अलीकडे. तिथं हळद आहे. तिथं आपण कस्टमरला घेऊन आलो आहे. कस्टमर गेलेत आता हळदीला. आपण बसलो आहे गाडीमध्ये. या बोलले ते तिकडं. बघूया आता आपण थोडंसं करून जाऊ तिकडं, म्हणजे हळद वगैरे होईल. तिथंच आपल्याला जेवण आहे, जेवण करायचं आणि त्यांच्यासोबत परत त्यांच्या घरी रिटर्न जायचं. तर बघूया आता कसं काय होतं. तर मित्रांनो इथं बघा, तुम्ही हळदीला आलो होतो आणि त्यांचे डान्स वगैरे चालले होते. तर एक छोटंसं आपली क्लिप टाकावी म्हणून मी टाकली. बाकी दुसरं काही विषय नाही याच्यामध्ये. आणि मस्त फटाके वगैरे, चांगली हळद होती आणि चाललं होतं त्यांचा कार्यक्रम. मी बसलो होतो आपलं खुर्चीवरती, काय करायचं तिकडे बसून पण कंटाळा आला होता. तर अशा प्रकारे इथं हळदीचा कार्यक्रम आहे. यांचा डान्स वगैरे चालले होते. तिकडं नवरी मुलगी होती, नवरीकडलं होतं. नवरीकडून आपण ते लग्नासाठी गेलेलो तिकडे. तर ठीक आहे, एन्जॉय. कारण मी आवाज म्यूट केला मित्रांनो, कारण तिथं गाणी होती ना, गाणी लागत होते, ते कॉपीराईट वगैरे बसू शकतो. त्यामुळं मी तो आवाज म्यूट केला आहे गाण्यांचा. तर बघा आता एन्जॉय कसा चालला आहे त्यांचा, एकदम मस्तपैकी भारी वाटलं. थोडंसं एक वेगळं प्रकारचं कोकणात आपल्या लग्नामध्ये आणि इकडल्या लग्नामध्ये पण फरक आहे मित्रांनो. म्हणजे घाटावरचे जे लग्न असतात त्याच्यामध्ये वगैरे हळदीला एवढा खर्च नसतो, पण इकडं हळदीला भरपूर खर्च असतो. ते डान्स जेवण वगैरे या गोष्टी असतात सगळ्या सर्व. तर ठीक आहे, बघा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या JK 7 फायनान्स यूट्यूब चॅनलमध्ये. हाच व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू आहे. आज वार आहे दुसरा, गुरुवार, आणि तारीख आहे मित्रांनो आज 14/5/2026 आणि आपण आता इथेच आहे कस्टमरच्या गावी. गणपतीपुळ्यापासून एक हार्डली 10-12 किलोमीटरवरती गाव आहे, खंडाळी म्हणून. तर या गावामध्ये आहे. झालं सकाळी उठलो लवकर, 6-6:30ला उठलो. थोडंसं वॉकिंग करून आलो मस्त निसर्गाच्या सानिध्यात कोकणामध्ये. मस्त वाटलं, छान वाटलं. थोडं 2-3-4 किलोमीटर चालून आलो, व्यायाम केला आणि आंघोळ केली. आंघोळ करून वगैरे फ्रेश झालो आणि आता आपण जस्ट इथं गाव आहे, कस्टमरचं घर तिकडे राहिलं पाठीमागे आणि इथे पुढे गाव आहे, आपण तिकडे चाललो आहे. तर
थोडंसं गावात जाऊन येऊ. भूक दिला कस्टमरने, चहा वगैरे नाश्ता झाला आहे, चहा बिस्किट खाल्लं आहे, पण तेवढ्याने काय आपलं पोट नाही भरणार. थोडं आता काहीतरी खाऊन घेऊ. इथं जवळच आहे, बसून बसून पण कंटाळा येतो एका ठिकाणी. मग आपलं जर असं थोडंसं बाहेर फिरत आलं ना बरं वाटतं. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ओबेरच्या रनिंग रिलेटेड येतात. 3 दिवसाची आपली गणपतीपुळे कोकणाची ट्रिप आहे. रात्री तुम्ही बघितलं असं हळदीला गेलेलो, हळदीवरून आपण यायला 11:30 वाजले. आलो आणि डायरेक्ट झोपलो, तिथंच जेवण करून आलो होतो. आणि नंतर परत मग मित्रांनो झोपलो आणि सकाळी उठून आता मग आपलं जे असेल ते आता नाश्ता वगैरे त्यांचं चाललं आहे. आता कस्टमरचं आंघोळ्या वगैरे हे ते बाकी म्हणजे अजून नाही झालं त्यांचं, आत्ता उठलेत ते. तर त्यांच्या सर्व आटपतील आणि त्याच्यानंतर इथून परत आपल्याला संगमेश्वरला लग्न आहे. काल जिथं हळदीला गेलो होतो त्या लग्नाला जायचं तिकडे. मग माहीत नाही लग्नानंतर परत गणपतीपुळेला जातील दर्शनाला की नाही. माझ्या मते जावं अशी इच्छा आहे माझी. तर ते शेवटी त्यांच्यावरती, आपण नाही ठरवू शकत. आपण स्वतः नाही ठरवू शकत की चला बाबा मला गणपतीपुळेला जायचं वगैरे. इथून 12-13 किलोमीटरवरती आहे. आपल्याला CNG पण भरायचं आहे. CNG आपण येतानाच भरलेला. आय थिंक आपण महाडच्या पुढे एक CNG पंप आहे, खेडला एक CNG पंप आहे, तिथे CNG भरला आहे. त्याच्यानंतर काय CNG भरला नाही. 2 कांडे आहेत आपल्याकडे अजून. 300-400च्या आसपास 400 किलोमीटरच्या आसपास गाडी चालली, थोडी कमी आहे अजून 400ला. तर इथंच गणपतीपुळेकडे जातानाच ना एक CNG पंप आहे. त्या दिवशी आलेलो, तिथं गेलेलो पंपावर, पण खूप लाईन होती. जवळ 1 तास 1.5 तास लागला असता. म्हणलं एवढा वेळ, कारण प्रवासाने दमून आलेलो, कस्टमर पण वैतागलेले. मग म्हणले राहू दे आपण उद्या भरू, म्हणून तो भरला नाही CNG मी. आणि काय नाही, आणि तसं पण काल कुठे काय जायचं नव्हतं. मग काल दिवसभर झोपलोच. इथल्या इथंच फक्त रात्री हळदीला गेलो, 10-12 किलोमीटर जवळ होतं इथं. आणि आता CNG भरून मग संगमेश्वरला जाऊन लग्न करून यायचं. मग आज परत अजून हॉल्टच आहे. मग जर आय थिंक मला वाटतं लग्नावरून येता येता जर गणपतीपुळे ते बोलले तर गणपतीपुळेला जाऊ दर्शनला, तुम्हाला पण दाखवतो. आतमध्ये मंदिरामध्ये तर शूटिंग नसेल, पण बाहेरून जेवढं काय असेल ते शूटिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. गाव इथून 2 किलोमीटर आहे. चाललो आहे चालत. बघा कोकणातलं कसा नजारा आहे. 1 मिनटं दाखवतो तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने. हे बघा इकडं पूर्ण सगळी शेती दिसते, काजूची वगैरे अशी झाडं आहेत. ती शाळा आहे कोणती तरी, ती दिसते ती. आणि हा रस्ता आहे, हे पुढं गाव आहे. इकडून आपण असं आलो आहे. बरेच कोकणात मी बऱ्याच ठिकाणी बघितलं ना मित्रांनो, घरं सगळी बंद असतात. म्हणजे सुट्टीला किंवा होळीला, गणपतीला अशीच लोक इकडे येतात. बाकीचे सगळे जॉबला असतात जिकडे तिकडे, मुंबई वगैरे अशा ठिकाणी. तर हे बघा हे पुढं गाव आहे, खंडाळी गाव म्हणून आहे. मोठं गाव आहे, छोटं गाव नाही. तर जातो आपण तिकडे आता. तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू, बघूया पुढं कसं कसं काय काय होतं लग्नाचं वगैरे आणि गणपतीपुळेचं. आणि परत तिथून येऊन कसं कसं काय काय पुढचं सांगेन मी तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता आहे संगमेश्वर आणि गणपतीपुळेच्या मध्ये एक ऑनलाईन CNG पंप आहे. त्या पंपावर गेलो होतो लग्नाला. लेट निघाले, 11:30 वाजले आणि लग्नाला जायला, आणि निघायला घरातून. आणि लग्न होतं संगमेश्वरला, 1-1.5 तासाचा रस्ता होता. त्यात पुन्हा CNGसाठी 1-2 पंपावरती गेलो, तिथे लाईन खूप होत्या, CNG काही भेटला नाही. मग रात्री मी भरूया बोललो होतो, पण ते बोलले तिकडं गणपतीपुळेला आहे CNG पंप, पण तिथं रात्री पण लाईन होती. आता सकाळी पण गेलो, लाईन लावली पण तोपर्यंत संपला. मग परत पेट्रोलवरती आलो आणि पेट्रोलवरती येऊन आता सध्या आलो CNG पंपावरती. 1 मिनटं. हे बघा 484 किलोमीटर गाडी चालली आहे. CNG पूर्ण संपला आहे. 5:42 झालेत. आणि हा बघा हा ऑनलाईन CNG पंप आहे. संगमेश्वर ते गणपतीपुळेच्या मध्येच हा पंप आहे मित्रांनो. तर कधी तुम्ही आला तर या रूटला तर तुम्हाला CNG टेन्शन नाही राहणार CNGचं. तर आता CNG भरतो आणि बघूया. आता पण गणपतीला जातो आहे,
का उद्या जात आहेत ते बघूया. आता पुढं कस्टमरचं नियोजन काय कसं आहे. कस्टमर तिकडे उभे राहिलेत पलीकडे. तर मित्रांनो आलो आहे आपण आता. बघा इथे एक गाव आहे कस्टमरचं पाहुण्याचं आत्याचं गाव आहे त्यांच्या. तर इथं आलो आहे आता कस्टमरला घेऊन. लग्नातून तिकडून आलो. CNG वगैरे भरला. CNGचा स्क्रीनशॉट देतो इथं मी. 658 काहीतरी CNG बसला आहे. आलो आहे आता इथे जेवण वगैरे करून इथून मग आम्ही डायरेक्ट परत जयगडला जाणार आहोत. तिथं त्यांच्या घरी. मग तिथं आजचा मुक्काम. उद्या मग थोडंसं मच्छर आहे 1 मिनटं. उद्या परत तिथून थांबून मग नंतर उद्या किती वाजता निघतात काय आयडिया नाही. कस्टमर विचारत होते शनिवारी पण तुम्ही काय भाडं घेतलं काय. आय थिंक मला वाटतं शनिवारपर्यंत थांबायचा त्यांचा विचार दिसतोय. कंटाळलो मित्रांनो. कंटाळलो म्हणण्यापेक्षा गाडी चालू असेल ना काहीतरी वाटत नाही. पण बसून म्हणलं का मग वैताग येतो एका ठिकाणी. आता ठीक आहे चला आलो आहे तर आलो आहे. बघूया आता काय होतं काय. दिवस वाढतोय का उद्याच आपल्याला रिटर्न मुंबईसाठी निघावं लागतं. आतापर्यंत जवळजवळ 500-550 किलोमीटर गाडी चालली आहे. 900 किलोमीटरच्या वरती जाईल एक माझा अंदाज आहे. बघूया आता किती काय होतंय. जातो आता. कस्टमर गेलेत. मी पण जातो आता जेवण वगैरे करून. इथून मग निवांत सावकाश निघणार आहेत ते आता. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वप्रथम सगळ्यांना. तर मित्रांनो आज दिवस आहे आपला 3रा कोकणातला. वार आहे आज शुक्रवार आणि तारीख आहे 15/5/2026. तर सकाळचे 7 वाजलेत, 7:15 झालेत आणि आपण आता उठून थोडं मॉर्निंग वॉकला चाललो आहे. बघू शकता मस्तपैकी किती शांत सकाळ आहे इकडे कोकणातली. मस्त वाटतं खरंच मॉर्निंग वॉकला वगैरे. मुंबईमध्ये असं तुम्हाला वातावरण नाही भेटणार किंवा असं एकदम शांत फ्रेश. मी आंघोळ वगैरे नाही केली मित्रांनो, त्यामुळे असं चेहरा वगैरे वाटतं आहे. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा 3रा दिवस आहे मित्रांनो. तर आज आता हे निघणार आहेत. दिवसा तर नाहीत बोलले निघणार, काहीतरी त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे, काम आहे, ते करतील आणि आय थिंक संध्याकाळी निघतील किंवा मग उद्या निघतील. जर उद्या निघले तर आपलं 300चं ॲव्हरेज एक दिवस वाढला आपलं भाडं पण वाढेल. त्यामुळे बघूया एक दिवस लेट निघत आहेत की आज निघत आहेत. पण मला कंटाळा आला मित्रांनो. कंटाळा आला म्हणजे बाकीचा कंटाळा नाही, मला फिरायला आज असं दिवसभर कुठं फिरायला नाही उद्या काय वाटणार नाही. पण एका ठिकाणी असं बसून राहायचं वगैरे ते सवय नसते आपल्याला, त्याच्यामुळं थोडंसं अवघड जातं आहे. पण ठीक आहे चला, मस्तपैकी कोकणातली सकाळ अनुभवतो आहे. 2 दिवस झाले. रात्री लेट आलो मित्रांनो, 11 वाजले मला पोचायला, 11:15. तिथे गेलो पाहुणे आहेत त्यांच्या, बसलो जरा जेवण वगैरे केलं. इथून 40-45 किलोमीटर होतं आणि मग तिकडून आलो. CNG तर भेटला आहे आपल्याला काल. जरा CNGचा इश्यू चालू आहे मित्रांनो कोकणामध्ये वगैरे. तुम्ही जर येत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक आणि विचार करून या. पेट्रोल पण भेटत नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावर जावा, पेट्रोल बंद आहे सगळीकडे. डिझेल भेटत असेल, डिझेल भेटतं, डिझेल नाही असं नाही. ST आली कोकणातली, लाल गाडी, लाल परी. तर थोडा CNGचा प्रॉब्लेमच आहे. काल मला भेटला तो ऑनलाईन पंप होता म्हणून तिथं पण 2 तास लाईनला उभा राहिलो. आज आता अर्धी टाकी आहे आपल्याकडे शिल्लक. अर्ध्या टाकीमध्ये आपण संगमेश्वर वगैरे क्रॉस करू, पण पुढे भेटेल काय माहिती नाही. त्यामुळे तो ऑनलाईन पंप आहे ना तिथंच जाऊन आज पण भरू आणि तिथून मग पुढचा प्रवास. आलो आहे घरापासून जवळजवळ 1 किलोमीटर चालत आलो आहे. अजून जायचं 1-2 किलोमीटर, 4-5 किलोमीटर चालायचं. थोडंसं तिथं येऊन परत व्यायाम करायचा आणि एक अशा पद्धतीनं दिवस. बघा हे पुढचा, इकडं काजूची आंब्याचीच बाग आहे. पण ॲक्च्युली ही बाग आहे ना मित्रांनो, याची व्यवस्था नाही. इथे एक आंबा आहे मित्रांनो झाडाला,
काल पण मी बघितलेलं, मी काल जाऊन बघून पण आलो आतमध्ये हे करून. हा बघा, हा एकच आंबा दिसतोय मला इथे. तर ठीक आहे, चालतो आता, जरा थोडासा व्यायाम करतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण आता चाललोय CNG भरायला. वाजले 2. सकाळपासून जरा कस्टमरचं एका ठिकाणी गावात जायचं होतं, काहीतरी काम होतं त्यांचं. तिकडे गेलो, नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर परत तिकडून 2 तास थांबून परत आलो. आता जेवण केलं आणि कस्टमरला सांगितलं आता त्यांना काय सध्या आता दुपारी कुठं जायचं नाही, 5-6 नंतरच कुठल्या तरी नातेवाईकाकडे जायचं आहे. मग त्यांना बोललो, इथून एक 12-13 किलोमीटरवरती CNG पंप आहे. मग त्यांना बोललो मी CNG भरून येतो, किती वेळ लागेल काय लागेल सांगू शकतो. 5-6 नंतर जायचं, 2 वाजलेत, आपल्याकडे 4-5 तास आहेत. तिथं थांबू, वेट करू, CNG असेल तर भरू, नसेल CNG कधी येणार असेल तर गाडीचा वेट करू आणि अशा प्रकारे आपण CNG भरून येऊया. तर बघू शकता 2:05 झालेत, 573 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता चाललो आहे खंडाळीमधून CNG भरायला. खंडाळी म्हणजे मित्रांनो, गणपतीपुळेवरून तुम्ही जयगड किल्ला बघायला जर कधी गेला असेल ना, त्या रस्त्यावरतीच एक खंडाळी गाव आहे. मस्त आहेत, चांगले आहेत कस्टमर, असं काय म्हणजे हे नाही त्यांचं, निवांत व्यवस्थित त्यांच्या हिशोबाने चाललं आहे आपलं. एक दिवस त्यांनी वाढवला एक्स्ट्रा आपल्याला, त्यामुळे अजून एक दिवस काढायचा आहे. आजचा दिवस पूर्ण इथे काढायचा, परत उद्या दुपारनंतर निघायचं आहे जेवण वगैरे करून, असं ते बोलले. म्हटलं ठीक आहे, मग उद्या जरी निघलो तरी आपल्याला संध्याकाळी 10-11 तर वाजतील पोचायला, जास्तच होतील, 6-7 तास तर लागतीलच. इथून 12-1ला जरी निघलो ना तरी 7-8 वाजतील, पण 12-1पर्यंत निघलं पाहिजे, मला नाही वाटत निघतील. हे बघा, खंडाळी पुढे रोड येतो आणि हा रोड राईट मारलं इथून, हा जातो जयगडला, आणि इथून लेफ्ट मारलं हा जातो गणपतीपुळे, म्हणजे आपल्या मुंबईकडे असा, आणि हा तिकडे ह्याला. तर ह्या रोडने आपल्याला एक 12-13 किलोमीटर जायचं, तिथे CNG पंप आहे. चला मग CNG पंपावर भेटू, काय भेटतं, CNG भेटतोय का नाही देतो. 3 कांड्या आहेत ऑलरेडी आपल्याकडे, काल भरलेला आपण लग्नावरून येताना. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता CNGचं कसं काय. तर हे बघा मित्रांनो, 4:15 झालेत, आपण 2 वाजता निघालो CNG भरायसाठी. बराच वेळ, इथं 2 तास वेट केल्यानंतर आत्ता गाडी आली, एक 15-20 मिनटं झालं CNGची. त्या बघा ती गाडी आल्यानंतर आपला दुसराच नंबर होता, पहिली गाडी पुढे भरते आणि त्याच्यानंतर आता आपला नंबर आहे. CNG भरू आणि मग जाऊ कस्टमरचा पण कॉल आलेला, त्यांना 5 नंतरच निघायचं, तोपर्यंत पोचू आपण 5पर्यंत, काय टेन्शन नाही. तर CNG भरू आणि देतो तुम्हाला अपडेट, CNG किती बसला काय देतो फोटो मी इथं. तर मित्रांनो, आलं आहे आपण महाबळेश्वरला, पार्किंग आहे मित्रांनो, महाबळेश्वर नाही, गणपतीपुळेला. तेव्हा इकडे गाडी आपली पार्किंग केली आणि आपण आता इथून चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला. लेट आले कस्टमर, जवळजवळ 7:30 वाजता निघालो आम्ही तिथून, अर्ध्या तासाचं अंतर होतं, जवळ आहे. आता चाललो मी पण मंदिराकडे. अरे सर, तर मित्रांनो, आलो आपण गणपतीपुळेला दर्शन. आतमध्ये हे नाही मित्रांनो, दर्शनाला अलाउड नाही, तर बाहेरच आपण दर्शन घेतलं आहे. आणि हे बघा, इकडं पाठीमागं ना पूर्णपणे समुद्र आहे आणि इकडं समोर मंदिर आहे, खूप छान दर्शन झालं. हे बघा, हे इकडं इथून असं मुखदर्शन होतं मित्रांनो.
आणि पलीकडं आतून लाईन लावायला एकदम छान दर्शन आहे गणपती, मस्त वाटलं. आणि इकडं पूर्ण समुद्र आहे मित्रांनो, इकडं तुम्ही बघू शकता समुद्र आहे, पूर्णपणे समुद्र. एक मिनटात हे बघू शकता एकदम असा अरबी समुद्र. हे गणपतीपुळे दर्शन, गणपती बाप्पा मोरया. दिवसा खरंच नजारा भारी वाटला असता बघायला. बघा मित्रांनो गणपतीपुळे मस्त दर्शन. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 16 आणि आज वार आहे मित्रांनो शनिवार. आपण 3 दिवसाच्या गणपतीपुळेच्या ट्रिपवर आलो होतो. 3 दिवस तर झाले, आजचा 4था दिवस आहे मित्रांनो. आज पण एक दिवस आपण इथं हॉल्ट केला आहे. तर आज दुपारनंतर जेवण करून निघायचं आपल्याला मुंबईसाठी. मित्रांनो मी हे 4 दिवसाचा एकदम व्हिडिओ बनवतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते गुड मॉर्निंग प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं जाणवत असेल, कारण तो प्रत्येक दिवसाची सुरुवात असते मित्रांनो, त्यामुळे ते गुड मॉर्निंग म्हणावं लागतं. तर खूप सुंदर जर्नी झाली आपली 2-3 दिवस. सुंदर म्हणण्यापेक्षा माझं बराच वेळ तर असा मोकळाच गेला आहे. यांना घरी सोडण्यात, जेवायला आणण्यात, नेण्यात, पुन्हा इकडे तिकडे 1-2 पाहुण्यांकडे जाण्यात. रात्री तेवढं गणपतीपुळेला गेलो आम्ही. यांना ॲक्च्युली गणपती असं फिरायला नाही, कारण यांचं गाव जिथे ते कायम येतात गणपतीपुळ्याला. त्यांना मेन म्हणजे त्यांचं लग्न होतं गुरुवारी, लग्न झालं, काहीतरी थोडी कामं होती त्यांची इकडं तिकडं. गावाला आल्यानंतर असतातच माणसांची, कारण त्यांचं घर बंद असतं. वर्षातून एकदा जसं वेळ भेटेल तसे ते येतात. तर मित्रांनो आता आपण आलो आहे कालच्यासारखं मॉर्निंग वॉकला. 4 दिवस आपलं चांगलं इथं सकाळी सकाळी चालणं वगैरे व्यायाम होतो आहे, मस्त वाटतं आहे. मुंबईला असं तुम्हाला मोकळं वातावरण किंवा असं मोकळं हवा या भेटत नाहीत. मित्रांनो निघालो आहे आपण, आता निघतो आहे. गाडीमध्ये सामान वगैरे भरलं आहे, कस्टमर आहेत घरी, तर मंदिरात पाया वगैरे पण आलो. आणि मित्रांनो इथे खाली आंब्याचं झाड आहे, हे तर झाड तुम्ही बघू शकता. आणि मी 1 मिनटं 5-6 आंबे आपल्याला हापूस सापडले तिथं झाडाखाली, पिकलेलेच आहेत, पडले होते. आणि मित्रांनो एवढं मस्त लागतात नाही आंबे खायला, जबरदस्त. आणि बघू शकता तुम्ही हे झाड आहे ना, इथं खाली एक झाड आहे मित्रांनो. एवढे आंबे आहेत ना, एवढे आंबे, जवळजवळ 3 ते 3,500 4,000 आंबे असतील त्या झाडाला. आणि ते पूर्णपणे झाड ना असे ते आंबे रोज पडतात. म्हणजे कितीतरी आंबे मी आत्ता 6 फक्त हातात आणले, पिशवी असती तर पिशवी भरून आणली असती, एवढे आंबे तिथं होते. पण मी आता थोडेसेच आणलेत मित्रांनो. तर एवढे आंबे तिथे पडलेले मला दिसले. तर मी ठेवतो आता बॅगमध्ये. आंबे ठेवलेत मित्रांनो, मस्त आंबे होते. अजून मला भरपूर भेटले असते, पण जाऊ दे बोललो, कुठं आता ते हे करत बसायचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण जस्ट कस्टमर हे केलं आहे, पाया वगैरे पडले. त्यांचं ग्रामदैवत होतं इथं मंदिर आहे पाठीमाग, भगवती मंदिर. आणि आता इथून निघायचं आहे. 5 कांडे CNG आहे, रस्त्यामध्ये कुठेतरी CNG भरायचा, जेवण करायचं आणि नॉनस्टॉप मुंबई. आता काय थांबायचं नाही मित्रांनो. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आता टाईम पण खूप झाला आहे, 1:30-2 वाजत आलेत. तर ठीक आहे मित्रांनो, आता हे व्हिडिओ मी एंड करतो. खूप मोठा झाला आहे व्हिडिओ, पण ठीक आहे तुम्ही बघा. टोटल आता व्हिडिओच्या शेवटी मी कस्टमरला एंड केल्यानंतर किती पैसे झाले आपल्याला आणि किती खर्च झाला ही टोटल माहिती मी तुम्हाला देतो व्हिडिओमध्ये. मित्रांनो हे बघा आंब्याचं झाड, किती आंबे आहेत, असेच पडून खराब झालेत. तर मग दाखवतो मी आता. वैते आंबा पडलाय. हां हो आहेत तिकडे.
तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे 4 दिवसातून आपली ट्रिप एंड झालेली आहे. आता कस्टमरला आपण ड्रॉप केलं आहे. तुम्ही टाईम बघू शकता. 1 मिनटं, 2:03 झालेत आणि आपली गाडी 1002 किलोमीटर चालली. आणि आपण आता सध्या कस्टमरला पहाटेच्या 2 वाजता ड्रॉप केलं आहे. तर जातो घरी आता फटाफट. इथून आपलं घर आहे मित्रांनो 31 किलोमीटर. एमटी जायला लागेल, कारण ओलाचा पण आपला 1 महिन्याचा रिचार्ज संपला आहे. उबरचा आता चालू केला तर काय ट्रिप लागेल नाही, मग पास ॲक्टिव्ह कशाला करायचा. आणि रॅपिडो फक्त चालू केलं आहे, पण काय लागेल अशी तर अपेक्षा नाही किंवा आशा पण नाही आहे. आपला आता दन घरी जातो. टोटल घरी गेल्यानंतर तुम्हाला मी आपलं टोटल किलोमीटर तर सांगितलंच मी, पण सगळं आपलं बिल वगैरे किती झालं, खर्च किती आला, काय सगळं तुम्हाला मी सांगतो घरी गेल्यावर. तर मित्रांनो, 3 वाजलेत, आपण पोचलो घरी. आणि खूप वेळ लागला मित्रांनो. 4 वाजता निघालेलो आपण, पण CNG भरत 2 वेळा CNG भरला आपण. निघालो. तिथं आल्यानंतर गणपतीपुळेच्या तिथल्या तो CNG पंप, ज्या दिवशी जो आपण आदल्या दिवशी संध्याकाळी CNG भरला होता, तिथंच परत येताना CNG भरला. आज 4 वाजता गेलो. गाडी लागली, नंबर होता, तर 4-5च गाड्या होत्या. पटकन CNG भेटला आपल्याला. तिथून CNG भरला. तिथून परत आपण निघालो. मग रस्त्यामध्ये मग डायरेक्ट आपण नॉनस्टॉप चिपळूणला थोडंसं थांबलो. जे कस्टमर होते त्यांचं एक गाव चिपळूण होतं. तिथं ते 1 तास 1.5 तास ते 1-1.5 तास गेला. त्याच्यानंतर मग डायरेक्ट निघालो आपण महाड क्रॉस करून. महाडच्या पुढे येईपर्यंत आपला CNG चालला. महाडच्या नंतर CNG आपला तो संपला. मग 4 किलोमीटर पेट्रोलवर गाडी गेली. पुढे एक मग ऑनलाईन CNG पंप मिळाला मला माणगावच्या अलीकडे. मग तिथं गेलो तर तिथं एक अर्ध्या तासामध्ये CNG भरला. तिथं पण काही लाईन नव्हती एवढी. होती लाईन, पण नोजल जास्त होते, 4-5 नोजल होते, त्यामुळे फटाफट झाला. तिथून CNG भरला आणि डायरेक्ट मग कस्टमरला, मग जेवायला थांबलो. पुढं आलो. परत मग जेवायला थोडं थांबलो. जेवायला 1 तासभर गेला आणि तिथून मग डायरेक्ट कस्टमरला ड्रॉप केलं. तर अशा प्रकारे आपली पूर्ण जर्नी झालेली आहे कोकणातली. कशी वाटली तुम्हाला सांगा. असं काय एवढं मी जास्त तुम्हाला असं प्रेक्षणीय स्थळं वगैरे दाखवण्याच्या याच्यात नव्हतं, कारण कस्टमर लग्न गेलं. कस्टमर काय असे जास्त फिरायला नव्हते गेले. गाव होतं त्यांचं, लग्न होतं, फक्त गणपतीपुळ्याला तेवढं जाऊन आलो आम्ही. तर टोटल मित्रांनो तुम्हाला आपलं किलोमीटर सांगतो मी. 1037 किलोमीटर आपलं टोटल झालं आहे 4 दिवसाची जर्नीमध्ये. 1037 किलोमीटर. आपण जे भाडं ठरवलं होतं मित्रांनो, तर ते 300च्या ॲव्हरेजने ठरवलं होतं. पर डे 300चं ॲव्हरेज. मग त्याच्यात तुम्ही 100 किलोमीटर गाडी चालवा, 150 चालवा किंवा 300 चालवा, 4,500 म्हणजे 15 रुपये, 15-45 असं पर डे 4,500. म्हणजे 3 दिवसाचं आपण भाडं ठरवलं होतं 900 किलोमीटरचं, 13,500 रुपयेचं. आणि परत तिथं गेल्यानंतर कस्टमरचा 1 दिवस अजून वाढला, त्यामुळे परत 4,500 वाढले, 4,500 रुपये वाढले. असे म्हणून टोटल आपलं कस्टमरचं भाडं झालं आहे 18,000 रुपये. कोकणामध्ये टोल वगैरे काय कुठे लागत नाही मित्रांनो, फक्त CNG आणि पेट्रोलच लागतं आहे. आणि मी जाताना आणि 18,000 रुपये आपल्याला टोटल प्रॉफिट झाला. ॲक्च्युली 3 दिवस जर मी रिटर्न आलो असतो तर तुम्हाला सांगतो 3 दिवसामध्ये आपलं किलोमीटर एवढंच झालं, 1037च झालं असतं. कारण 1 दिवस मी थांबलो, पण ते काय कुठं फिरले नाहीत. त्यांचं दुसरं वैयक्तिक काम होतं, त्यामुळे ते थांबले. फक्त आपल्याला तिथं बसून राहावं लागलं. तर 3 दिवसामध्ये आपलं 1037 किलोमीटर झालं असतं. तर 13,500 आणि वरच्या 100 किलोमीटरचे आपल्याला 1,500, म्हणजे 13,500 आणि 15,000 भाडं झालं असतं. पण ते 1 दिवस वाढला तो आपल्या फायद्यासाठीच वाढला, कारण गाडी बसून राहिली, किलोमीटर पण काही वाढलं नाही आणि 4,500 आपलं भाडं एकदम वाढलं. तर अशा प्रकारे 18,000 रुपये भाडं आपल्याला टोटल भेटलं आहे 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये. म्हणजे पर डे किती पडला बघा, 4,500च पडला ना पर डे. तर आणि आपल्याला CNG मित्रांनो पूर्ण लागला आहे ना, CNG 2,956 रुपयाचा CNG गेला आहे मित्रांनो 4 दिवसात.
1000 किलोमीटरला 200 200 400 5 वेळा 6×5 बरोबर 3000 रुपयाचा CNG लागला आहे 2956. आणि आपण जाताना पेट्रोल 2000चं टाकलं होतं मित्रांनो. तर त्या पेट्रोलवरी गाडी आपली 70-80 किलोमीटर चालली असेल. ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी, ते पण कस्टमरच्या चुकीमुळं, नाही तर नाही. अजून 5 कांडे आपल्याकडे पेट्रोल शिल्लक आहे. म्हणजे काय पेट्रोल ते पूर्ण गेलं नाही, 1000 रुपये गेला असेल, पण आपण हिशोबाला 2000 पकडून टाकले, कारण परत त्यात ते हिशोबाला नको यायला. तर अशा प्रकारे आपला टोटल खर्च आला मित्रांनो 4956 CNG विथ पेट्रोल 4956. तर 18,000मधून 4,956 मायनस केलं. मी कॅल्क्युलेटरचा स्क्रीनशॉट देतो इथे. 18,000मधून 4,956 जर मायनस केलं तर मित्रांनो आपल्याला आपल्या हातात निव्वळ प्रॉफिट राहते 13,000 रुपये. 13,044 रुपये 4 दिवसामध्ये. 4 त्रिकोण 12. हां, म्हणजे पर डे आपल्याला 3,000 रुपये भेटलेत, सगळा खर्च वगैरे जाऊन प्रॉफिट 4 दिवसामध्ये. ठीक आहे, चला, इथं लोकलला पण काम करून आपल्याला तेवढेच भेटले असते. 4-4,500 बिझनेस झाला असता तर 3,000, कारण 8 दिवसाला बिझनेस होत नसतो. रविवार बिझनेस चांगला होता. आता उद्या तर अशा प्रकारे मित्रांनो आपली जर्नी झाली. टोटल आपला खर्च मी तुम्हाला सांगितला. टोटल प्रॉफिट भाडं झालं 18,000 रुपये, त्याच्यातून 5,000 खर्च गेला, 13,000 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट राहिलं. अशी प्रकारे सुंदर जर्नी आपली झालेली आहे. तर व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा होईल. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे उद्या आहे रविवार. आता आपण लेट आलो, उद्या तर काय गाडी आपण काढणार नाही, उद्या आरामच असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.